हॉलिवूडचं मार्वल असो किंवा बॉलिवूडचं मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स, हे सगळं तर आपण आवडीने बघतोच. त्याप्रमाणेच आता मराठीतही एक सिनेमॅटिक युनिव्हर्स बनवण्याचा प्रयत्न निर्माते डॉक्टर रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस.के. पाटील यांनी केलाय, जो खरोखरच कौतुकास्पद आहे. घबाडकुंड हा सिनेमा थिएटरमध्ये पाहण्यापूर्वी जर तुम्ही विचार करत असाल की हा निव्वळ एक हॉरर सिनेमा आहे, तर तुम्ही चुकताय. हा मराठी सिनेमातल्या एका नव्या प्रयोगाचा पाया आहे. पण 2 तास 12 मिनिटांचा हा रहस्यमय प्रवास आपल्याला खरंच खिळवून ठेवतो का, की मध्यंतरापूर्वीच आपला संयम सुटतो? कलाकारांचा अभिनय, कथेची ताकद नेमकी कुठे कमी पडली आणि कुठे सरस ठरली, हे सगळं सांगणारा घबाडकुंड या सिनेमाचा हा न्यूट्रल रिव्ह्यू. तर चित्रपटाची कथा सुरू होते ती रात्रभर कोसळणाऱ्या पावसात. गावातल्या एका जुन्या वाड्यात एक सावकार सोनं लुटायला येतो. त्या दरम्यान झालेल्या मारामारीत अनेकांचे बळी जातात. त्यानंतर या सावकाराचा म्होरक्याच ते सोनं पळवून एका विहिरीत लपवतो. अनेक वर्षानंतर गावातल्याच दिल्या म्हणजेच संदीप पाठक याला विहिरीपाशी जाताच एक विचित्र आवाज आणि अनुभव येतो. खरी कथा इथूनच सुरू होते, कारण आता ती संपूर्णपणे एका गूढ विहिरीभोवती फिरणार असते, जिथे हा मौल्यवान खजिना लपवलेला आहे. आता खजिना म्हणजेच घबाड. हे घबाड मिळवण्यासाठी दिल्याचे कुटुंबीय त्याला विहिरीत उतरण्यासाठी प्रवृत्त करतात. या सगळ्यात गावातलेच 6 लोक एकत्र येत विहिरीत उतरण्याच्या धोकादायक प्रवासावर निघतात. पण तिथे गेल्यावर त्यांना फक्त खजिनाच नाही, तर तिथल्या अदृश्य भयानक शक्तींचा, रहस्यांचाही सामना करावा लागतो. त्यानंतर नेमकं कोणतं रहस्य समोर येतं, त्यासाठी कोणाचा बळी जातो, तो खजिना मिळतो की नाही, हे सगळं सांगणारा चित्रपट म्हणजे घबाडकुंड. आता कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचं झालं तर शशांक शेंडे आणि संदीप पाठक या कसलेल्या अभिनेत्यांनी आपापल्या भूमिकेला उत्तम न्याय दिलाय. विशेषतः गंभीर प्रसंगात या दोघांचाही अभिनय खिळवून ठेवतो. प्राजक्ता हनमगर हिने तिचं पात्र अतिशय सुंदर पद्धतीने साकारलेले. तिच्या पात्राला असणारे भावनिक चढ उतार पाहताना मज्जाच येते. कुशल बद्रिके यानेही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला असला तरी गंभीर सीन मध्ये त्याचे विनोद उगाचच वाटत राहतात. प्रसंगानुरूप ते कनेक्ट होत नाहीत. देवदत्त नागे याची भारदस्त शरीरयष्टी असली तरी खंगरी या पात्रात तिचा हवा तसा उपयोग केल्याचं जाणवत नाही. अनेक ठिकाणी त्यांचा आवाज आणि अभिनय हा खूपच मटेरियलिस्टिक वाटतो. वैष्णवी कल्याणकर हिची एंट्री उशिरा असली तरी ती कथानक फिरणारी ठरते. स्मिता पायगुडे अजुंटे, साहिल अन्वेदार, प्रवीण डाळिंबकर, प्रसाद सुर्वे, योगेश तनपुरे, आरोही भोईर या इतर कलाकारांनी आपापल्या भूमिका चांगल्या पार पाडल्या. आता वळूया सिनेमाच्या काही तांत्रिक बाबींकडे. चित्रपटाची लांबी 2 तास 12 मिनिटं आहे. फर्स्ट हाफ मध्ये कथा आणि पात्रांची ओळख करून देण्यात बराच वेळ जातो, परंतु यात प्रत्येक पात्राची पार्श्वभूमी, त्यांचा या सगळ्याशी असलेला संबंध, त्यांचा घटनाक्रम या सगळ्याचा अभाव असल्यामुळे कथानकाचा नीटचा अंदाज येत नाही. त्यामुळे काही ठिकाणी सिनेमा संथ वाटू शकतो. आता कथा पुढे सरकणार असं वाटत असतानाच इंटरव्हल होतो. सेकंड हाफ मध्ये मात्र कथानकाने चांगला वेग घेतला, परंतु खजिन्याचा शोध, मृत्यू, अपुऱ्या इच्छा, रहस्य, बदला, अघोरी शक्ती असा अनेक काळ घासून गुळगुळीत झालेला तो जुना प्लॉट इथेही वापरल्यामुळे उत्सुकता निर्माण होण्यापूर्वीच पुढे काय होणार आहे हे प्रेक्षक प्रेडिक्ट करू शकतो. त्यामुळे या सगळ्यात गूढता कमी आणि अंदाज जास्त लागतो. शेवटच्या काही मिनिटात येणारे ट्विस्ट अँड टर्न प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालेत असं म्हणायला हरकत नाही. मात्र शेवटच्या प्रसंगातील ऍस्प आणि रंगी यांच्यातला फाईट सीन अतिशय बालिश वाटतो. पण दिल्या आणि खंगरी यांचा पाण्यातील फाईट सिक्वेन्स मात्र पडद्यावर रंजकता आणतो. तो पाहताना या सीनसाठी दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत दिसून येते. आता पुढील भागांची आणि इतर पात्रांची लिंक जोडण्याच्या नादात मुख्य कथेचा शेवट हा घाईघाईत झाल्यासारखा वाटतो. अलाड पलाडला रिकनेक्ट होईल असा कोणताही प्रसंग किंवा फारसा उल्लेख नसल्यामुळे शेवटची कलाकारांची एंट्री काहीशी ओढून तणूनच वाटते. त्यामुळे चित्रपट संपल्यावरही अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात. या सिनेमातील गाणी आणि बॅकग्राऊंड म्युझिक ही जमेची बाजू आहे. योगेश कोळी यांची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. विशेषतः रात्रीचे सीन्स ज्या प्रकारे शूट केले गेलेत ते फार सुंदर आहेत. सिनेमाचा उत्कृष्ट सेट, विहीर या गोष्टींसाठी सेट डिझायनर, निर्माते यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. सिनेमातील VFX अजून चांगले होऊ शकले असते. खास करून 1-2 फाईट सीन्स दरम्यान विहिरीवर आदळताना ती खोटी आहे हे सरळ सरळ दिसतं. मोठ्या पडद्यावर सिनेमा दाखवताना ही लहानशी पण महत्वाची गोष्ट दिग्दर्शकाच्या नजरेतून कशी सुटली याचं आश्चर्यच वाटतं. मराठीतलं पहिलं सिनेमॅटिक युनिव्हर्स म्हणून या चित्रपटाचा खूप गाजावाजा झाला, पण प्रत्यक्षात चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना काहीशी निराशा झाल्यासारखं वाटू शकतं. अलाड पलाडच्या भरघोस यशानंतर निर्माते, दिग्दर्शक यांच्याकडून कदाचित प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.
उत्तम संकल्पना, तगडे कलाकार, मेहनत, बिग बजेट व सिनेमात लागतो तो सगळा तामझाम असूनही हा सिनेमा तुटक कथानकामुळे काहीसा फसलाय. त्यामुळे कलाकृती मीडिया घबाडकुंड्या या सिनेमाला देते 5 पैकी 3 स्टार्स. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सिने इंडस्ट्रीतल्या अशाच नवनवीन गोष्टी आणि नवनवीन मूवीजचे रिव्ह्यूज जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा.